नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज सोमवारी 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला। या परीक्षेत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने मोठे यश मिळवले आहे। वैभवीला 12वीच्या परीक्षेत 85.11% गुण मिळाले आहेत। वैभवीने निकालापूर्वी भावुक प्रतिक्रिया दिली होती। आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे, असं वैभवी देशमुखने म्हटले होते। बीड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गंजली आहे। त्यामुळे तब्बल 32 दिवसापासून बीड शहराचा पाणी पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे बीडचे नागरिक संतप्त झाले आहेत। संतापलेल्या नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला अभंग स्नान घालत निषेध व्यक्त केला। दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले असून 8 दिवसाला पाणी पुरवठा होणार असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नव्याने FIR दाखल करायची गरज नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळालाय। SIT पोलीस महासंचालकाच्या देखरेखीखाली काम करेल। तक्रारदारांनी स्वतः याचिका मागे घेतली आहे, त्यामुळे त्यांना नोटीस जारी करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटलंय। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात आम्ही बदल करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 रुपयांत वाढ करून 2100 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली होती। मात्र राज्यात महायुती सरकार येऊन 6 महिने होत आले, त्यातच एक अर्थसंकल्पीय अधिवेशनही पार पडलं। मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। आता मंत्री संजय शिरसाट यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे शिरसाट यांनी म्हटलंय। शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगर विकासासारख्या क्षेत्रांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे स्वतंत्र कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्यवृद्ध सहकार्यात उद्योग, तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभागांनी मार्गदर्शक समन्वयकाची भूमिका बजवावी, असे ते म्हणाले आहे। राजापूर तालुक्यातील मोरोशी गावच्या तरुणाची पोलीस भरतीत मदत करण्याची आमिष दाखवून 4,90,906 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडा आणि पक्ष खाली करा, असा कानमंत्र दिला होता। बावनकुळेंच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसतोय। अशातच यावर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलाय। स्वतःचे घर बांधायचे असेल तर कष्टाने वाळू सिमेंट विकत घ्या, दुसऱ्याच्या घरात चोरून आणू नका, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिन्याकाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारनं चाल ढकल सुरू केली। सत्तेवर पुन्हा आल्यावर लगेच 1500 रुपयांचे 2100 रुपये करू, असं म्हणत महायुतीच्या नेत्यांनी वेळ मारून नेण्यास सुरुवात केली आहे। पण आता महायुती सरकारमधील मंत्र्यांनीच 1500 रुपयांचे 2100 रुपये होणार नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा मोठा अपेक्षाभंग झालाय। शेजाऱ्यांचा कोंबडा आपल्या घरात आल्याने त्याला हुसकवण्यासाठी दगड मारल्याने रक्तरंजित राडा झाला। कल्याण पूर्वेतील मलंगगडच्या शेलरपाडा येथे हा प्रकार घडलाय। या नाट्यमय राड्यानंतर हिल लाईन पोलिसांनी तिघांवर गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केलाय। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे। पंढरीच्या विठुरायाला सोनेरी तेजाने लखलखणारी तुळशीची माळ दान करण्यात आली आहे। ही तुळशी माळ 43 पान आणि 88 मण्यांनी मढवली आहे। पंढरपूर येथील विठ्ठल भक्त श्रीमती अलका अंकुश घाडगे यांनी विठुरायाच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण केली आहे। या तुळशी माळेचे वजन 6.78 ग्राम असून याची अंदाजे किंमत 5,14,000 इतकी होत आहे। यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते या देणगीदार भाविकांचे विठुरायाची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।